मित्रांनो नमस्कार। आज गंगापूर सहकारी साखर कारखान्यामुळे आपल्यावर एफआयआर झालेला आहे आणि या एफआयआर झाल्या त्यानिमित्ताने काही गोष्टी तुमच्या समोर मला सांगाव्याशा वाटतात। मित्रांनो जवळपास 10 वर्षापासून छळ घेतला जातो आपल्याला, परंतु आपण कधीही या बाबतीमध्ये बोललो नाही। आपण आपला लढा देत राहिलो। काही गोष्टी जर आपण विनाकारणच्या बोलल्या तर कारखान्याला अडथळा येईल या हेतूने आपण कधीच बोललो नव्हतो। पण आज काही बाबी आपल्या समोर येणं अगदी निगडीचं आहे। जसं हा कारखाना 2008 ला विक्री झाला होता। माननीय जयंत पाटील साहेबांनी त्यांच्या भावाने विकत घेतलाय वगैरे वगैरे असं सगळं झालं होतं। 2009 ला आपण आमदार झालो। ही सगळी मंडळी आपल्याकडे, हीच सगळी जी आता तक्रारदार आहे किंवा त्यावेळेचे चेअरमन वगैरे सर्व आपल्याकडे 2010 ला आले। तुम्ही आमदार झाला आहात, हा कारखाना वाचवला पाहिजे, जयंत पाटलांनी तो खोटा घेतला, प्रेशर मध्ये घेतला वगैरे वगैरे। मी त्यांना सांगितलं बा एकाच पक्षाचे तुम्ही तुमचे निपटून घ्या, नाही म्हणे तुम्ही याच्यामध्ये पडा, आपण जिंकू। आम्ही औरंगाबादला केस हरलो म्हणे, परंतु आम्हाला सगळ्या गोष्टीची मदत तुमची लागेल आणि आपल्याला मुंबईला याचा अपील करायचं। मी पण बघितलं, कागदपत्र चेक केले की बा आपण कारखाना नक्की जिंकू शकतो। आपण त्यांना सांगितलं की बा सुप्रीम कोर्टापर्यंत हे जर मॅटर गेलं तर उशीर लागेल, कारखाना चालू होणार नाही, त्यांना चालू तरी करू द्या। नाही म्हणे, त्यांनी आम्हाला शब्द दिलाय आता आम्ही याच्या पुढे अपील करणार नाही आणि 2012 ला आपण याच्यामध्ये पडलंच पाहिजे अशी त्यांनी विनंती केली। मी सुद्धा त्यावेळेला जवळपास 2011 ला आपण जेव्हा कोर्टामध्ये हे गोष्टीमध्ये आपण स्वतः पुढाकार घेतला, माननीय न्यायालयाने ऑर्डर दिली 9 कोटी रुपये तुम्हाला आमच्याकडे डिपॉझिट ठेवावे लागतील जर ऐकायचं असेल तर। खरं म्हणजे हा नवीन मुद्दा होता, तरी मी विचार केला। आपण त्यावेळेला सर्व मित्र परिवार शेतकरी सगळ्यांकडनं पैसा जमा केला आणि फक्त 6 महिन्याकरता गुंतवायचे यांनी सांगितल्याप्रमाणे त्या भरोश्यावर आपण ते पैसे टाकले सुद्धा। त्याचप्रमाणे आपण मॅटर जिंकलो सुद्धा मित्रांनो, परंतु दुर्दैवाने यांनी यांचा शब्द पुन्हा पलटवला, त्यांच्या सगळ्या नीतिमत्ता पलटल्या, त्यांनी तिथं अपील करायला लावलं हायकोर्टला। मित्रांनो अपील केल्यानंतर आपल्याला पर्याय नव्हता, अपीलला आपण भांडलो। त्यावेळेला 2012 ला आपण आपला पैसा काढून घेऊ शकलो असतो जिंकल्यानंतर, फक्त डीआरटीचाच कायदा आहे पैसा ठेवण्याचा। पण मी या भावनेने ठेवला की नाही, आपण हायकोर्टात सुद्धा जिंकू आणि आपण कारखाना पूर्ववत चालू करू। मित्रांनो 2018 ला मॅटर रिझर्व्ह फॉर ऑर्डर झालं। दरम्यान 2013 ला बँकेने ज्यांचे पैसे आपल्याला द्यायचे होते कारखान्याला, त्यांनी समोपचार परतफेड योजना आणली। त्याच्यामध्ये सांगितलं 1,71,00,000 रुपये तुम्ही आता भरा आणि ताबा घ्या। मित्रांनो पुन्हा आपण 1,71,00,000 रुपये सर्व मित्र परिवाराकडनं जमा केले, ते भरले बँकेत, तरी सुद्धा यांनी त्यांची सत्ता होती ताबा दिला नाही। शेवटी 2017 मध्ये देवेंद्र फडणवीसची सरकार आल्यानंतर आपण सहकार कायदा 79(1) प्रमाणे हा कारखाना ताब्यात घेतला। जो निकाल लागेल त्या भरोश्यावर फडणवीस साहेबांनी आपल्याला कायद्यात बसवून तो कारखाना ताब्यात दिला। त्यावेळेला माननीय सय्यद साहेबांनी पुन्हा तो स्टे देऊन आणि पुन्हा तो बँकेला कारखाना द्यायला लावला। मित्रांनो आपण पेशन्स हरलो नाही। 2020 ला मॅटर रिझर्व्ह फॉर ऑर्डर झालं। गेल्या जानेवारीला माननीय जयंत पाटील पुन्हा मंत्री झाले होते, त्यांनी प्रेशर वापरून त्यांचे 7.25 कोटी रुपये जे जप्त होणार होते ते तसं न करता 12% सरळ व्याजाने 15,40,00,000 रुपये मित्रांनो यांनी घेऊन टाकले। तरी आपण काही बोललो नाही। आपल्याला कारखाना मेन चालू करायचा होता। आपले पैसे पुन्हा आपण काढायला तिथं गेलो। दुनियाभरचे हे आत्ताचे तक्रारदार त्यांनी आपल्याला पैसे मिळूच नाही या आसुरी आनंदात, या आसुरी त्यांच्या वागण्याने मित्रांनो तिथं भांडत राहिले। तरी आपण 7 महिने कोविडच्या पिरियडमध्ये सतत लढा दिला आणि हे जिंकलो। आपण जेव्हा समोपचार परतफेड योजनामध्ये गेलो होतो, 1,71,00,000 रुपये भरले होते, त्यावेळेला 28,04,00,000 रुपयामध्ये आपली तडजोड झालेली आहे। मित्रांनो आज आपल्याला कारखान्याचा 1 रुपया भरायची गरज नाहीये। मी जे सांगत होतो ना या बिल्डोकांना की बाबा आपल्याला फक्त मशिनरी परचेस करायची आहे, ते कागदावर बघून घ्या। माझी चॅलेंज आहे यांना, 2 गोष्टीची चॅलेंज आहे। तुम्ही इतका आसुरी आनंद मिळवला, एफआयआर केली, मला माझे पैसे मिळू देऊ नये, मित्र परिवारांचे पैसे मिळू देऊ नये, या आसुरी आनंदामध्ये तुम्ही एफआयआर घेतल्या, काही फरक पडत नाही। पैसा ज्याचा त्याला मिळेल। इतके वर्ष आपण थांबलो, आणखी वर्षभर थांबलो, काही फरक पडत नाही। ज्याचा पैसा त्याला मिळेल। तुमचे किती जरी तुम्ही लटकले, पैशाला काही फरक पडत नाही। पण आज जे तुम्ही आमचं वैभव आहे कारखाना, जो पुन्हा आता मशिनरी लावून पुढच्या वर्षी जो चालू होणार होता, त्याला जो तुम्ही अघोरी असं कृत्य करून अडथळा निर्माण केलाय ना, बघा कागद, मी बिंडोक का बोललो तुम्हाला,
कारण की 79(1) प्रमाणे त्या बँकेला आपल्याला ताबा द्यायलाच पाहिजे होता. कारण की आता जानेवारी 2020 मध्ये जेव्हा माननीय जयंत पाटलांच्या भावांनी ते 15,40,00,000 घेतले, त्यांना पळताबोळी थोडी झाली, मॅटर विड्रॉल करावं लागलं. मॅटर विड्रॉल झाल्यामुळे DRATचा जो होता तो आपला सेल रद्द झाला आणि आता पुन्हा 79(1) प्रमाणे शासनाने फक्त पत्र लिहायचंय आणि तो कारखाना ताब्यात घ्यायचा आहे. जितकी ताकद तुम्ही आमच्यावर FIR टाकायला लावली ना, त्याच्यापेक्षा फक्त 10% ताकद वापरा आणि 79(1) प्रमाणे उद्याच्या उद्या कारखाना तुम्ही ताब्यात घेऊ शकता. नाही घेऊ शकले मग बोला, कोणता कायदा आडवा येतो हे सांगा. काहीच करायचं नाहीये. सरकारने फक्त एक पानाचा आदेश काढायचा, जसं फडणवीस साहेबांनी काढला होता. तितकंच नाही, समोपचार पण आपली योजना तिथे आहेत. काहीच बघितलं नाही, कागद बघितलं नाही आणि म्हणे मशिनरी कुठे आणणार, डोक्यात ठेवणार का? अरे बिन डोक्यांना जरा जाऊन बघा, आपल्याला काय गरज त्यांचा पैसे द्यायची. आज MSC बँकेला 1 रुपया आपल्याला देणं गरजेचं नाहीये. शुगर फॅक्टरी, साखर कारखाना चालू झाल्यानंतरच्या बाबी त्या सगळ्या आता बिलकुल त्याचा विषय नाही आहे. आज फक्त आणि फक्त मशिनरी जी आपली आहे ती रिपेअर करायची आणि कारखाना चालू करायचा, इथपर्यंत मी आणून ठेवलं होतं. आणि जसा मी पैसा उभारला, पुन्हा आपल्याला पैसा घ्यायचा होता. मला जर पैसे काढायचे असते तर 2012चा निकाल लागला त्याच वेळेस मी काढून घेतले असते. परंतु तुम्ही कधी चांगले कामं तर केले नाही. सरपंच मध्ये पैसे खाय, डॅमेज साखर मध्ये पैसे खाय, तुमच्यावर लायबिलिटी फिक्स आहे त्याच कारखान्याच्या. मी आतापर्यंत नाही बोललो काही, पण जाऊ द्या, त्यांच्या कर्माचे भोग ते भोगतायत. परंतु आज माझ्या कारखान्याच्या आडवे तुम्ही आले. अरे तुमच्यामुळे हा कारखाना डबेला गेला होता, तो आम्ही शेतकऱ्यांनी मिळून त्याला पुनरुज्जीवित केलं होतं. तुम्ही अशा अडचणी आणून व्यापार केले आमच्यावर. हरकत नाही, ते मी जे भोग असेल ते भोगल, मी त्याला मला काही फरक पडत नाही. चॅलेंज आहे माझी बेल व्हायच्या आत तुम्ही हा कारखाना ताब्यात घेऊन दाखवा. तुमचे मागचे सगळे पाप धुल्या जातील. जर नाही केलं ना, माझी बेल झाल्यानंतर तुम्ही आणि मी आहे, कायद्यानी आहे. मी असले रत्तंडी धंद्याने खेळणार, खोट्या FIR, पण तुम्हाला तुमची जागा दाखविल मी कायद्याने. कारण तुम्ही माझ्या मतदारसंघाच्या नादी लागले, माझ्या मतदारसंघाच्या जनतेच्या नादी लागलेले आहेत. हे तुम्ही भान ठेवा. जर नाही दिलं त्यांनी, शासनाने, मला सांगा कसं त्यांना द्यावं लागतं. म्हणून उद्या तुम्हाला 79(1) प्रमाणे हा कारखाना त्यांना ताब्यात घ्यावाच लागतो. तडजोड झालेली आहे, वेगळे पैसे आपण भरलेले आहे. प्रोव्हिडंट फंडचे 4,23,00,000 अजून एक्स्ट्रा भरलेले आहेत. त्यांचा पैसा आपल्याला आज देणं लागत नाही. उलट आपण त्यांना नोटीस दिली आहे, 100 कोटी रुपये त्यांच्याकडनं आपण वसुलीची नोटीस दिली. का बरं? कारण की कायद्याने जर 2008ला कारखाना विकला गेला, 12 वर्ष त्यांनी चालू कारखाना बंद ठेवता येत नाही. दरवर्षी 5 ते 10 कोटीचा आपला नफा होता, तो त्यांना भरपाई द्यावा लागणार आहे. पण ते ठीक आहे, ते भांडत बसलो असतो आपण नंतर त्यांच्याशी, पण ह्या वर्षी कारखाना चालू झाला असता. मित्रांनो, म्हणून तळतळे जा आणि इतकं करून आणा, नसता तुम्हाला जबाब देता देता तुमचं आयुष्य संपणार आहे, हे लक्षात घ्या. अरे आपण त्यांचं तर देणं लागत नाहीच नाही, उलट आपल्याला ते 45 कोटी रुपये मशिनरी करता देत आहेत. अनास्करचे प्रशासक आहे, त्यांचं माझं बोलणं झालंय त्या बाबतीमध्ये. आणि याचे 11.5 कोटी रुपये आपण ऍडव्हान्स भरणार होतो. पण तुम्ही ही जी आघोरी वृत्ती वापरली, तुम्हाला वाटलं मला तुम्ही अडचणीत आणताय, तुम्ही मतदारसंघाला अडचणीत आणलं. माझा कारखाना तुम्ही पुन्हा अगोदर 7-8 प्रॉब्लेम उभे केले गेल्या अर्ध्या वर्षामध्ये, मी बोललो नाही. आज तुम्ही पुन्हा माझा हा प्रॉब्लेम उभा केला आणि तक्रार काय करू लागले तुम्ही? म्हणे 1200 शेतकऱ्यांचे पैसे देऊ लागला आणि हा नातेवाईकांच्या, सगळ्याला माहिती आहे पैशाची कशी व्यवस्था केली होती आपण आणि काय पद्धतीने केली होती. अरे उलट ज्या शेतकऱ्यांच्या नावाने पैसे गेले त्यांचे अकाउंट तुम्ही सीज केले, त्यांच्या अगोदरचे पैसे काढून देत नाही तुम्ही, त्यांचे ATM हे केले आणि त्यांना घाबरवता. इन्कम टॅक्स, सेल टॅक्स, आणि तुम्हाला काय होणार आहे हो? तुम्ही मूर्खात काढता काय? तुम्हाला डोकं नाहीये म्हणून सगळ्याला डोकं नाही का? काही होणार नाही. माझी सगळ्या शेतकऱ्यांना विनंती आहे, काही होत नाही, मी तुमच्या बरोबर. हे या मूर्खांना हेच काम आहे जिंदगीभर मध्ये, कधी चांगलं केलं नाही आणि कधी चांगलं भगवत नाही. परंतु आता मी तुम्हाला चॅलेंज, आव्हान आहे, माझ्या बेलच्या आत ही सगळी प्रक्रिया तुम्ही करा, नसता तुम्हाला तुमच्या जीवनभर जबाब देत बसण्यावं लागणार आहे. तुम्हाला चांगलं करा, पाप धुतल्या जाते. धन्यवाद.